नमस्कार, मी चैत्रा लियमकर. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन कथा, सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग. भाग 1. वादळापूर्वीची शांतता आणि लंडनची मोहिते फॅमिली. लंडनच्या सगळ्यात पॉश आणि हाय प्रोफाईल भागात असलेलं मोहिते मेन्शन आज नेहमीपेक्षा जास्त शांत, पण आतून एका वेगळ्याच ऊर्जेनं भरलेलं होतं. जून महिन्याची ती थंड सकाळ, खिडकीबाहेर हलकीशी पडणारी धुक्याची चादर आणि हवेत असलेला एक वेगळा सुवास. हे घर गेल्या 10 वर्षापासून लंडनमध्ये स्थायिक होतं, पण या घराच्या भिंतीवर, इथल्या वातावरणावर आजही महाराष्ट्राच्या मातीचा आणि मोहिते घराण्याच्या स्वाभिमानाचा गंध स्पष्ट जाणवत होता. या साम्राज्याचे राजे म्हणजेच वीर प्रताप मोहिते. वय वर्ष 49, पण फिटनेस असा की आजही रस्त्यावरून चालताना लोकांनी वळवून बघावं. करारी नजर, चेहऱ्यावर अनुभवाचे कडक वेढे, पण मनात आपल्या कुटुंबासाठी अथांग प्रेम. वीर प्रताप मोहिते हे लंडनच्या बिझनेस वर्ल्डमधलं एक आदराने घेतलं जाणारं नाव होतं. पण या कडक माणसाचा एकच कमजोर दुवा होता, त्याची मुलगी अनन्या. मेन्शनच्या डायनिंग टेबलवर नाश्त्याची तयारी सुरू होती. काव्या मोहिते, वीर यांच्या सुविद्य पत्नी, स्वतः किचनमधून गरमागरम पराठे आणि कॉफी टेबलवर आणून ठेवत होत्या. काव्या यांच्या चेहऱ्यावर तेच पारंपरिक मराठी सौंदर्य आणि एक सुजाण आईची माया होती. काव्या, अभय कुठं आहे? त्याची लंडन सेंट्रल हॉस्पिटलची ड्युटी संपून तो आला नाही अजून. वीर यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवत घड्याळाकडे पाहिलं. हो, त्याचा फोन आला होता. MD डॉक्टरकीचा शेवटचा टप्पा आहे ना त्याचा, त्यामुळे रात्रभर इमर्जन्सी वॉर्डमध्ये होता. येतोय तो. पण तुमची लाडकी लेक कुठे आहे? तिचं लंडन बिझनेस स्कूलचं शिक्षण संपलं आहे. पदवी हातात आली आहे, तरी अजून झोपा काढतायत मॅडम, काव्या हसत म्हणाल्या. तेवढ्याच जिन्यावरून एक खळाळता आवाज आला. मॉम, प्लीज आय एम नॉट झोपिंग. मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या प्लॅनिंगमध्ये बिझी होते. ती अनन्या होती, अनन्या वीर प्रताप मोहिते. तिची एंट्रीज संपूर्ण घरात एक वेगळीच चमक घेऊन आली. दिसायला अत्यंत सुंदर, चेहऱ्यावर एक निरागसपणा, बडबडी आणि चुलबुल अंदाज. पण तिच्या चालण्यात आणि डोळ्यात मोहिते घराण्याचा तो अहंकारी, मी कोणापेक्षा कमी नाही, हा ॲटिट्यूड स्पष्ट दिसत होता. लंडनच्या फॅशनला साजेसा कोट आणि जीन्स घातलेली अनन्या धावतच आली आणि थेट वीर यांच्या गळ्यात पडली. गुड मॉर्निंग माय हँडसम डॅड. अनन्याने वीर यांच्या गालावर किस केलं. गुड मॉर्निंग माझी प्रिन्सेस. काय चालू आहे मग? आजकाल लंडनमध्ये राहूनही मराठी आणि इंग्लिशचा असा खिचडी संवाद का करतेस तू? वीर यांनी हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला. डॅड, संवाद कसाही असो, भावना पोहोचल्या पाहिजेत. आणि आज मी खूप खुश आहे, कारण आज माझं शिक्षण अधिकृतपणे संपलं आहे आणि आता मी फ्री आहे, अनन्याने हवेत हात उडवत म्हटले. तेवढ्यात मुख्य दरवाजातून अभयने प्रवेश केला. अनन्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असलेला अभय कमालीचा शांत, संयमी आणि देखणा डॉक्टर. आपल्या बहिणीचा हा अवतार पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. फ्री कसली डॅड? हिला ना तुमच्या बिझनेसमध्ये घ्या आता. खूप सुट्ट्या एन्जॉय केल्या हिनं, अभय आपला कोट काढत म्हणाला. ए भाई, तू गप्प बस. रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहून तुझा मेंदू ना सुजलाय. मॉम, बघा ना हा भाई आल्या आल्या सुरू झाला. अनन्याने तोंड फुगून काव्याकडे पाहिले. अभय, चिडू नकोस रे तिला, आज तिच्यासाठी मोठा दिवस आहे. वीर, तुम्ही आज हिला काय गिफ्ट देणार आहात? काव्याने विचारले. वीर यांच्या चेहऱ्यावर एकदम गंभीर पण तितकीच भावनिक छटा उमटली. त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझ्याकडे अनन्याला देण्यासाठी सगळं काही आहे, पण माझ्या आयुष्यातील एकच अशी गोष्ट आहे जी मी गमावली आहे. कदाचित ती मी परत कधीच मिळवू शकणार नाही. वीर यांचे हे शब्द ऐकताच डायनिंग टेबलवर एक शांतता पसरली. अनन्याची ती चुलबुल नजर एकदम तीक्ष्ण झाली. तिने डॅडचा तो चेहरा पाहिला. वीर प्रताप मोहिते, ज्या माणसाने शून्यातून लंडनमध्ये साम्राज्य परत उभं केलं, तो माणूस आज एका गोष्टीसाठी हळवा झाला होता.
डॅड, तुम्ही त्या कंपनीबद्दल बोलताय ना? मोहिते इन्फोटेक? अनन्याने अत्यंत शांतपणे विचारले. वीर यांनी मान डोलवली. हो अनन्या, भारतातील ती माझी पहिली कंपनी. माझा जीव होता त्यात. पण 10 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर एक मोठं संकट आलं होतं, तेव्हा मला भारतातून सगळं सोडून लंडनला यावं लागलं होतं. मी ती कंपनी माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राला म्हणजेच परबला सोपवली होती. मला वाटलं होतं की मी परत जाईन, पण परिस्थिती अशी बदलली की मी परत जाऊच शकलो नाही. ऐकण्यात आले की आता परबचा मुलगा ती कंपनी सांभाळतोय. परब अंकलचा मुलगा? अभयने विचारले. हो, सिद्धार्थ परब. अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि कडक मुलगा आहे तो. त्याने त्या कंपनीचं नाव बदलून परब इन्फोटेक केले आणि आज ती भारतातील टॉपची कंपनी बनली आहे. पण मला अजूनही आठवतो तो दिवस. ती कंपनी माझ्या स्वाभिमानाचं प्रतीक होती. आता पुढच्या 6 महिन्यात माझा 50वा वाढदिवस होतोय. मला वाटतंय की माझ्या आयुष्यात आता सगळं असूनही काहीतरी अपूर्ण आहे. वीर यांचे डोळे थोडे ओलावले, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं आणि ते हसले. असो, आज अनन्याचा दिवस आहे. आपण या जुन्या गोष्टी कशाला काढायच्या? पण अनन्या तिथेच थांबली होती. तिच्या डोक्यात डॅडचे ते शब्द फिट बसले होते. पुढच्या 6 महिन्यात डॅडचा 50वा वाढदिवस आहे आणि डॅडला त्यांची ती जुनी कंपनी हवी आहे. अनन्याच्या मनातल्या मोहिते घराण्याच्या अहंकाराने आणि डॅडवरील अथांग प्रेमाने एक मोठा निर्णय घेतला. परब इन्फोटेक, सिद्धार्थ परब, तू माझ्या डॅडची कंपनी स्वतःच्या नावावर करून मोठा बिझनेसमन बनला आहेस ना? थांब, तुझ्याकडून ती कंपनी मी परत खेचून आणणार. माझ्या डॅडच्या 50व्या वाढदिवसाचं गिफ्ट हीच कंपनी असेल. नाश्ता संपल्यानंतर वीर आपल्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर पडले. अभय आपल्या खोलीत झोपायला गेला. हॉलमध्ये फक्त काव्या आणि अनन्या उरल्या होत्या. अनन्याने थेट काव्याचा हात पकडला. मॉम, मला तुला आणि भाईला एक गोष्ट सांगायची आहे, पण प्रॉमिस कर तू डॅडला काहीच सांगणार नाहीस. अनन्याचा आवाज एकदम गंभीर झाला होता. तिचा तो चुलबुलापणा गायब होऊन एक अत्यंत हुशार आणि जिद्दी बिझनेस वुमनसमोर उभी होती. काव्या दचकल्या. काय झालं अनन्या? अशी का बोलतेस? अनन्याने अभयलाही खोलीतून खाली बोलावून घेतले. तिघांनी मिळून सोफ्यावर जागा घेतली. मॉम, भाई, मी डॅडला सांगितले की माझं शिक्षण संपले म्हणून मी पुढचे 6 महिने वर्ल्ड टूरवर जाते. जगाची सफर करायला, मजा करायला, अनन्या म्हणाली. हो, मग त्यात लपवण्यासारखं काय आहे? डॅड तर खुश आहे ना की तू एन्जॉय करतेस? अभयने विचारले. नाही भाई, मी कोणत्याही वर्ल्ड टूरला जात नाही आहे. मी भारतात चालली आहे, मुंबईला. अनन्याच्या या वाक्याने काव्य आणि अभय दोघांचेही डोळे मोठे झाले. मुंबईला? पण का अनन्या? वीरने आपल्याला स्पष्ट सांगितले की जोपर्यंत तिथे सगळं सुरळीत होत नाही तोपर्यंत तिथं जायचं नाही. काव्या काळजीत पडल्या. मॉम, डॅडचा 50वा वाढदिवस 6 महिन्यांनी आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाला काय हवं आहे हे तुम्ही मगाशी ऐकलंत ना? त्यांना त्यांची ती जुनी कंपनी हवी आहे. मी मुंबईला जाऊन त्या सिद्धार्थ परबकडून ती कंपनी टेक ओव्हर करणार आहे, अनन्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि अहंकाराने सांगितले. अनन्या, तू वेडी झालीस का? सिद्धार्थ परब हा साधा माणूस नाही आहे. मी लंडनच्या बिझनेस सर्कलमध्ये त्याच्याबद्दल ऐकलं. तो एक अँग्री यंग मॅन आहे. अत्यंत कडक, शिस्तीचा आणि बिझनेसमध्ये तितकाच डेंजर. त्याला हरवणं सोपं नाही आहे. अभयने बहिणीला समजावण्याचा प्रयत्न केला. भाई, तो डेंजर असेल तर मी अनन्या वीर प्रताप मोहिते आहे. तो जर कडक असेल तर माझ्या रक्तातही मोहिते घराण्याचा स्वाभिमान आहे. मी सरळ जाऊन त्याच्याशी डील नाही करणार, कारण मला माहिती आहे की तो सहजासहजी कंपनी विकणार नाही. म्हणून मी एक प्लॅन केला आहे. अनन्याच्या चेहऱ्यावर एक लबाड हसू उमटले. काय प्लॅन आहे तुझा? काव्या यांनी विचारले. मी तिथे मोहिते घराण्याची लेक म्हणून जाणार नाही आहे. डॅड लंडनला आल्यापासून आपल्याला भारतात कोणीच पाहिलेलं नाही, त्यामुळे तिथे मला कोणीच ओळखत नाही. मी त्या परब इन्फोटेकमध्ये एक साधी सामान्य एम्प्लॉई म्हणून जॉईन होणार आहे. अनन्याने आपला पत्ता ओपन केला. साधी एम्प्लॉई? तू, जिने लंडन बिझनेस स्कूलमधून टॉप केले, ती तिथे नोकरी करणार? अभय अचंबित झाला. हो बाई,
कारण मला हे बघायचं आहे की तो सिद्धार्थ परब नेमका कसा आहे, त्याची कंपनी आतून कशी चालते, त्याचे एम्प्लॉईज कसे आहेत, त्यांचे कंपनीचे लूप होल्स काय आहेत. एकदा का मला त्याची कमकुवत बाजू कळली की मी अशी खेळी खेळेन की तो स्वतःहून ती कंपनी मला विकायला तयार होईल. आणि उद्या जेव्हा डॅड त्या कंपनीचे मालक बनून पुन्हा तिथे पाऊल ठेवतील तेव्हा तिथलं वातावरण डॅडसाठी परफेक्ट असावं. ही माझी जबाबदारी आहे. म्हणून पुढचे 6 महिने मी तिथेच असणार, अनन्याने ठामपणे सांगितले. काव्य आणि अभयने एकमेकांकडे पाहिले. अनन्याचा हा हेका, तिचा हा जिद्दी स्वभाव वीर प्रताप मोहिते यांच्यासारखाच होता. काय वाटते, तिच्या या प्रस्तावाला काव्य आणि अभय भाई परवानगी देतील? अनन्या आपल्या डॅडला हे गिफ्ट देऊ शकेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग.